नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर देणार आहे। म्हणजेच आपला जो एक केद्राई देवस्थानाचा व्हिडिओ होता, तो व्हिडिओ सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आणि व्हायरल झालेला आहे आणि त्याचे व्ह्यू दर दिवसाला वाढत चाललेले आहेत। तसंच त्यामध्ये काही लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या, म्हणजे त्यांना काही डाऊट होते, त्याचे उत्तर मी कमेंट मध्ये तितकं क्लिअरली देऊ शकत नाही, म्हणूनच मी त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ हा टाकत आहे। तर काही तुमचे डाऊट असतील तर आजच्या व्हिडिओ मधून क्लिअर होऊन जातील अशी मला अपेक्षा आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मंडळी, केद्राई हे जे देवस्थान आहे ते चांदवड तालुक्यामधील खडकओझर या गावामध्ये आहे। म्हणजे खडकओझर पासून 1 ते 2 किलोमीटर मध्ये गेल्यानंतर एक वडाळी भोई म्हणून गाव येतं, त्या ठिकाणी हे केद्राई देवस्थान आहे। तर तिथे जाण्यासाठी मध्ये स्वतःची गाडी असली तर खूप कमी वेळ लागतो। नाशिक पासून भरपूर जवळ आहे। तर तुम्ही जर नाशिक मध्ये असाल तर नक्की एकदा या देवस्थानाला भेट द्या, कारण खरंच ही देवी खूप जास्त जागृत आहे आणि स्पेशली अपत्य प्राप्तीसाठी ही जे मंदिर आहेत आणि हे जे देवीचं रूप आहे ते खूप जास्त प्रचलित आहे आणि जागृत आहे। तर तुमचीही जर अशी इच्छा असेल तर तिथे तुम्ही एक वेळा नक्की भेट द्या, नक्की तुमची सुद्धा इच्छा पूर्ण होईल। आता एका ताईंची मला कमेंट आली होती की त्या ठिकाणी दोघांनी जोडीने जाणं आवश्यक आहे का? तर असं काही नाही, तुम्ही एकटे सुद्धा गेले तरी सुद्धा चालू शकतं। कारण बघा कसं होतं, आपल्याला जेव्हा असं कुठे जायचं असतं आणि स्पेशली देवाच्या ठिकाणी जर काही आपण ठरवलेलं असतं तर काही ना काहीतरी अडचणी आपल्याला येत असतात। तर एका ताईंची अशी सुद्धा कमेंट होती की आम्हाला जायचं आहे परंतु मिस्टरांना सुट्टी मिळत नाही किंवा मग काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात। तर एका ताईंची अशी सुद्धा कमेंट होती की आम्हाला सुद्धा या ठिकाणी जायचं आहे, त्यांची सुद्धा अशी इच्छा होती, लग्नाला भरपूर वर्ष झाल्यानंतर त्यांना अजून अपत्य नाही, म्हणूनच त्यांना या ठिकाणी जायचं होतं। पण मग ते दोघही जोडीने जाणार होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काही ना काहीतरी अडचणी येत आहेत आणि आम्हाला त्यावेळेस जायला जमत नाही। तर बऱ्याच लोकांनी त्यांना असं सांगितलं की तिथे अमावास्येलाच जायला पाहिजे। तर असं काही नाही मंडळी, तुम्ही अमावास्येला, रविवारी किंवा 5व्या दिवशी जेव्हा आपण केस धुतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही तिकडे जाऊ शकता। म्हणजे केस धुतल्यानंतर सुद्धा आपण तिथे जाऊ शकतो, असं काही नाही की अमावास्येला जायलाच पाहिजे। तर तिथे स्पेशली शुक्रवार असेल, मंगळवार असेल, अमावास्या असेल, पौर्णिमा असेल आणि संडेला, अशा वेळेस तिथे खूप जास्त गर्दी असते आणि प्राप्तीसाठीचे ज्या इच्छा असतात त्या तिथे नवस केले जातात। तर बऱ्याच बालकांचे तिथे जावळ सुद्धा दिले जाते। तर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ वगैरे झाल्यानंतर जे देवीचं जे ओटीचं सामान असतं ते घेऊन आपण देवीची ओटी भरायची आणि तिथे आपली जी इच्छा असते ती देवीला सांगायची। आणि बऱ्याच लोकांना त्याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत की अमावास्याला जर आपण तिकडे गेलो तर 5 किंवा 7 आंघोळी जर तिथे केल्या, म्हणजे डोक्यावरून जर 5 किंवा 7 आंघोळी आपण तिथल्या कुंडामध्ये केल्या तर नक्की आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं। पण जर अमावास्येला नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही वारी जाऊ शकतात। तर अपेक्षा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल। तसेच एक कमेंट होती की ज्यामध्ये त्यांनी तिथले जे पुजारी आहेत त्यांचा नंबर विचारला होता। तर नंबर तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे। अपेक्षा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून तुमचे सगळे जे काही डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या देवस्थानाची प्रचिती सगळीकडे होईल आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील। तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।